नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आजच्या आध्यात्मिक 33 अनरसे या भागामध्ये ब्रह्मसत्य जगन्मिथ्या यामध्ये काय म्हटलं आहे ते पाहूया. मंडळी, आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी काय बरं करावं किंवा कोणते टप्पे मनुष्याला आत्मसात करावे लागतात हे पाहत आलो आहोत. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या यामध्ये अद्वैत वेदांताचं संपूर्ण सार या एका महावाक्यामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्यांनी मांडलं आहे. या विश्वात केवळ ब्रह्मतत्व सत्य आहे. बाकी सर्व द्वैत्वात्मकदृष्ट्या सृष्टी ही केवळ भ्रम आहे आणि जीव हा ब्रह्मच असून दुसरं तिसरं काही नाही, असा या तत्वाचा संकुल अर्थ आहे. आचार्यांनी ब्रह्माची ही चपखल व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे अतस्मिन् तद्बुद्धी, अर्थात नसलेल्या पदार्थाचा प्रत्यय येणं म्हणजेच भ्रम. भ्रम म्हणजे काय याचा उहापोह करण्यासाठी अध्यात्मात वापरलं गेलेलं सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे रज्जू आणि सर्प. मंडळी, अंधारात एखाद्या दोरीला जेव्हा आपण साप समजतो तेव्हा डोळ्यांनी व मनातल्या विचारांनी आपल्याला दगा दिलेला असतो आणि जे खरं सत्य आहे ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचू शकलेलं नसतं. म्हणजेच सारांशाने आपल्याला भ्रम झालेला असतो. दृश्य सृष्टीमध्ये असे अनेक भ्रम आपण अनुभवत असतो आणि गंमत अशी की हे भ्रम आहेत हे सुद्धा आपल्याला जाणवत नाही. मंडळी, एवढे ते आपल्याला खरे वाटतात. केवळ दुःखाचा किंवा भयाचा भ्रम होतो असं नाही, तर सुखाची कल्पना केल्यामुळेही भ्रम निर्माण होतो. लांबून दिसणारा वाळूतला चकचकीत तुकडा म्हणजे चांदी आहे असं समजून उत्पन्न होणारा आनंद हा सुद्धा भ्रमाचाच प्रकार नाही का? अहो, भय किंवा आनंद निर्माण होणं या भ्रमाच्या दृश्य परिणामात फरक असला तरी शरीरांतर्गत होणारे दुष्परिणाम एकसारखे असतात. भ्रम निर्माण झाला की मनुष्याची श्वासगती वाढते, नाडीगती वाढते, रक्तदाब वाढतो, देह थरथर कापायला लागतो. सत्य लक्षात आल्यानंतर हे सगळे परिणाम हळूहळू कमी होतात, पण व्हायची ती हानी काही वेळेला होऊन गेलेली असते. मंडळी, या भ्रमामध्ये आपण आपलं आयुष्य हे जगत असतो. आपलं आयुष्य या भ्रमामध्ये किती गुरफटत जातं हे आपल्याला सुद्धा कळत नाही. पाण्यात निर्माण झालेल्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याचं एक शास्त्र असतं. त्या भोवऱ्याच्या तळाशी जाऊन त्याला छेदून तिथनं बाहेर पडता येतं. त्याप्रमाणे भ्रमरूपी भोवऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याच्या तळाशी जायला पाहिजे. भ्रमाच्या भोवऱ्याच्या तळाशी जाणं म्हणजेच त्याचं मुळापासून ज्ञान करून घेणं, हेच बरोबर ना? आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने मानवी मनात उत्पन्न होणाऱ्या विविध भ्रमांचा सखोल अभ्यास केला आहे. ऋग्वेदामध्ये निदाघ आणि त्याचे सद्गुरू महर्षी ऋभू यांच्या संवादामध्ये भ्रमाच्या उत्पत्तीचा मूलभूत विचार केलेला आढळतो. भ्रमाच्या उत्पत्तीचं प्रथम आणि मुख्य कारण म्हणजे जीव आणि ईश्वर हे वेगळे आहेत असं सतत वाटत राहणे. मंडळी, सर्व शक्तिमान ईश्वर आणि देहसीमेत बद्ध असणारे आपण यांची तुलना केल्याने क्षुद्र मी असा काय बुवा ईश्वर आहे असा आत्महीनत्वाचा प्रश्न आपल्याला पडतो आणि हेच आपले अज्ञान आहे. वस्तुतः
आपल्यासोबत आलेला आपला देह आणि त्यातील अंतःकरण म्हणजे ईश्वर नव्हे. कुठलीही विचार प्रक्रिया किंवा त्यानुसार देहक्रिया ही देह आणि अंतःकरणाची कार्य आहेत. एखाद्या सुखद घटनेला झालेला आनंद अथवा दुःखद घटनेमुळे अनुभवास आलेले दुःख हे अंतःकरणाला होत असतं. आपल्यातील ईश्वरी तत्वाला अथवा आत्मतत्वाला नव्हे. मंडळी, केवळ मानवी बुद्धीच्या देहातादात्म्यामुळे केलेल्या क्रियांचं कर्तृत्व आणि घडणाऱ्या घटनेचं भोक्तृत्व आपण आपल्याकडे घेत असतो. माझ्यातील खरा मी हा माझा देह आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार नामक अंतःकरणापेक्षा कोणीतरी वेगळा असून तेच ईश्वर तत्व अथवा आत्मतत्व आहे. आणि ह्याचं ज्ञान करून घेणं म्हणजेच भ्रमरूपी भोवऱ्याच्या तळाशी जाऊन त्याचा छेद करणं आहे. मंडळी, आपल्या अडकलेल्या या संसारामध्ये सतत चित्ताला अनात्मतत्वापासून प्रयत्नपूर्वक विलग करून त्याला आत्मतत्वाचं मनन, चिंतन, निदिध्यासन करण्याची सवय लावणं हे प्रत्येक साधकाचं प्रमुख कर्तव्य आहे. आणि मंडळी, म्हणूनच ईश्वर तत्वाचं हे ज्ञान घडण्यासाठी प्रथम आवश्यकता असते ती या भ्रमाला आपण या तत्वापासून जाणून घेणं. आणि म्हणून हा भ्रम दूर करण्यासाठी हे आत्मतत्व जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्या या भ्रमाला छेद देण्यासाठी हे आत्मतत्व जाणून घेण्यासाठी सतत निदिध्यास असावा. कशाचा? नामाचा. आणि म्हणूनच म्हणा असं वाटतं की नाम घेऊनी करूया सार्थ, या जीवनामधील आपले ऐहिक स्वास्थ्य. ऐहिक स्वास्थ्याच्या बरोबरीनंच जर नाम घेतलं तर हा भ्रमाचा भोपळा नक्कीच फुटेल आणि आपल्या या ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हे आपल्याला नक्कीच आत्मसात होईल. धन्यवाद मंडळी.